हडपसरमध्ये रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला वेळेत मिळाले जीवनदानाचे सहकार्य. दिनांक 14 जुलै 2026 दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान मला डॉक्टर बच्चू सिंग गुरुमुख सिंग टाक यांना एका नागरिकाचा तातडीचा फोन आला. फोनच्या दुसऱ्या बाजूला घाबरलेला आवाज होता. हडपसर क्षेत्रीय कार्यालयाशेजारी एका सुमारे 10 वर्षाच्या चिमुकल्याला रिक्षाची जोरदार धडक बसली आहे. तो गंभीर जखमी आहे. कृपया लवकर या. क्षणाचाही विलंब न करता मी माझे सहकारी दिलीप डोंगरे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच समोरचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. तो निरागस चिमुकला वेदनेनं तळमळत होता. त्याच्या पायाचे हाड मोडले होते. तसेच कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापती झालेल्या होत्या. वेळ न दवडता आम्ही त्या मुलाला सुरक्षितपणे हडपसर पोलीस स्टेशन येथे नेऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मी आमचे सहकारी विजय सोनवणे यांना तात्काळ ॲम्ब्युलन्ससह बोलावले. आम्ही सर्वांनी मिळून त्या जखमी चिमुकल्याला ॲम्ब्युलन्सद्वारे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे तातडीनं दाखल केले, जेणेकरून त्याच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ शकतील. आमच्यासाठी प्रत्येक जीव अमूल्य आहे. कोणाचाही जीव वाचवणं, गरजूंना मदत करणं आणि संकटाच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणं हीच आमची खरी समाजसेवा आहे. आम्ही करत असलेले हे सर्व बचावकार्य पूर्णपणे निस्वार्थ भावनेतून आणि मानवतेच्या सेवेसाठी करत असून यासाठी आम्ही कोणाकडूनही कोणतेही मानधन किंवा आर्थिक मोबदला स्वीकारत नाही. मानवता हाच आमचा धर्म आणि सेवा हाच आमचा संकल्प.